नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव रेखा पाटील या ताईंचा आहे. या ताई म्हणतात की स्वामी कृपेने माझ्या मुलाला गुगलकडून 3,50,000 एवढी रक्कम मिळालेली आहे. ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दांमध्ये. स्वामी कुणाचं काहीच ठेवून घेत नाहीत. आपण जे करतो त्याच्या कितीतरी पटीने ते आपल्याला परत देतात असं खूप वेळा ऐकलं होतं, पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती मी स्वतः घेतली. 2 दिवस मी निशब्द झाले होते. फक्त अश्रूंनी. मागच्या काही काळापासून मी खूप अडचणीत होते, पण स्वामी पाठीशी आहेत. एक दिवस सगळं ठीक होईल या विश्वासावर सेवा करत राहिले. सगळ्या चिंता, दुःख महाराजांना समर्पित करून जी संधी ते देतील, मार्ग दाखवतील तशी सेवेत सहभागी होत राहिले. माझा मुलगा पत्रकार आहे. लॉकडाऊनमुळे त्याला पैशांची खूप अडचण होती. माझी खूप इच्छा असूनही मी त्याला मदत करू शकत नव्हते, पण त्यातही जनकल्याण योजनेत सहभागी झाले. वाटलं आपल्या अडचणी नेहमीच्याच आहेत. गुरुमाऊली म्हणतात की या सेवेत सहभागी झाल्यास खूप मोठा आशीर्वाद प्राप्त होईल. असं वाटलं की हा आशीर्वादच माझ्या कुटुंबाला मार्ग मिळवून देईल. आणि महाराजांनी प्रचिती दिली. माझ्या मुलाला भारतीय चलनानुसार गुगलकडून 3,50,000 एवढी रक्कम मिळाल्याचे माझ्या मुलाने मला सांगितले. महाराज आपल्या सेवेकऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना दुःख मुक्त करतात. हा अनुभव मी स्वतः घेतला. गुरूंच्या शब्दात किती सामर्थ्य असतं हे मी अनुभवले. त्यामुळे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाला ब्रह्मवाक्य मानून आपण सेवा करत राहिले पाहिजे हे मी यातून शिकले. श्री स्वामी समर्थ. बघितलं का स्वामी भक्तांनो, आपल्या रेखा पाटील ताईंचा हा अनुभव. खरंच म्हणजे जो कोणी सेवा करतो स्वामींची त्याला स्वामी रिकाम्या हाती कधीच जाऊ देत नाही. स्वामी त्याला त्याच्या बदल्यात नक्कीच काही ना काही फळ हे देतातच. आणि म्हणूनच स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा आपल्या स्वामींची जमेल तितकी सेवा नक्की करा आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करून घ्या. तुम्हालाही आजचा हा ताईंचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असेही लिहा. श्री स्वामी समर्थ.